नंदा काय बोलतेस तू? मग काय बोलू मी? हा, अरे ती श्रावणी आणि शुभू माझ्यावर काय वाटेल ते आरोप करतायत. हा, त्यांना वाटते की हे कारस्थान मी केलंय. अरे माझ्यावरती जगाने चिखलफेक केली तरी चालेल रे, पण विश्वंभर तुझा विश्वास आहे ना? नंदा माझा तुझ्यावर 100% विश्वास आहे. बस मला हेच ऐकायचं होतं. आता कोणी काही म्हणो. नंदा एक गोष्ट लक्षात ठेव, जगाने तुझ्यावर कितीही आरोप केले ना तरी माझा तुझ्यावरचा विश्वास अजिबात कमी होणार नाही. बस मला हेच ऐकायचं होतं. काय हवं आणखी दुसरं? तुझ्या तब्येतीची मात्र काळजी घेत जा. विश्वंभर, मला एक भीती वाटते. हा, पण भीती? कसली भीती? नाही, हा शुभ आणि श्रावणी धमक्या देऊन गेलेत. तुम्हाला बघून घेऊ, तुम्हाला बदनाम करू. असं खरंच आपल्याला केलं तर मग? नंदा का ते दोघे जाताना असं काहीच बोलले नाहीत. पृथ्वी, तुम्ही दोघं आत आलात ना, मी होते तिथे, माझ्या समोर बोललेत. तुला काय माहित? बघ रे विश्वंभर, आता काय करायचं ते मला तर काही कळेनासंच झालंय. त्यांनी पुन्हा असं काही केलं तर म्हणजे आपण काय करणार ना? फार भीती वाटते रे मला. देवा, जरा सुद्धा कशी दया आली नाही त्या बायकांना. वयाचा तरी विचार करायचा ना. किती मारलंय. आई, उगा देवाला कशाला दोष द्यायली तू? हा सगळा दोष ना त्या श्रावणीचा आहे. तिच्या बापाने अण्णांचा असा तमाशा केलाय. बरोबर बोलते शोभे तू. नाही तर मिनिस्टर आहे म्हणून काय त्यांना काढतं तुमच्या मागं पुढं कोणी नाही. अरे माझ्यासारखं जावई असताना माझ्या सासरे बोलून जर कुणी हात उचलला तर मी काय गप राहणार आहे? हा, मग काय मगापासून मी काय सांगायलोय, साहेबांची काय बी चूक नाही, त्यांचा गैरसमज झाला होता, त्याला ते तरी काय करणार आहेत? ओ सासरे बुवा, अहो कसला गैरसमज? हा, त्या विश्वंभरनं पार तुमच्या अंगावर चिखल फेकलं तरी तुम्ही त्याची बाजू घेताय. लागतो शोभे. नशीब शुभ श्रावणी बंगल्यावर गेलेत, नाही तर आज मी सावता त्या बंगल्यावर गेलो असतो, त्या विश्वंभरला जा विचारला असता आणि सासरेबुवांची माफी मागायला लावली असती. समजलेत काय? हा, ओ बाई, खरंच गेले असते. पण जाऊ दे, त्या श्रावणीला का नाही तिच्या श्रीमंतीचा लई माज आहे. त्याच्या पुढं तिला दुसरं काय दिसतंय काय? हा, त्याचीच तर काळजी वाटायली. शुभश्रावणी एकटंच गेलेत बंगल्यावर. रागाच्या भरात साहेब काय करतील काही सांगता येत नाही. काय गो श्रावणी, तुझी हत्या कुठं दिसत नाही. गाडीत राहिली काय माग? काय विचारतोय आम्ही? अण्णांची माफी मागायला तुझी आत्या येणार होती ना? नाही आली? ताई नाही आल्या त्या. शाळी चल. थांब, दोघं बी तिथंच थांबा. एक पाऊल पण आत ठेवायचा नाही. कारभारने अगं काय करायलीस तू? अव, माझी सून तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा न्याय मागायला गेली होती ना. मग न्याय करून आली असेल की. मग तिचं कौतुक करायला नको का? म्हणून तिला ओवाळायला तामण घेऊन आली. बरोबरच आईचं. नाही, काय
काय गो श्रावणी, लई मोठ्या मोठ्या बाता करत होती ना? हा, हत्याला जाऊन जाब विचारते, मग विचारला का जाब? कबूल केलं का पाप हत्याने तुझ्या? बघा शोभे तर थांब ग, आधी तिला ओवाळते, मग समजा सांगाल किती. कारभारण्या ग, काय करायलीस तू? आपल्या सुनेच्या कपाळाला काळा टिका लावायलीस. जे काही केलंय ते समजा बरोबरच केलंय की. ही पोरगी ना या घरासाठी कलंक आहे, कलंक. एकदम मग खोटारडी पोरगी आहे. हवं स्वतःच्या बापाला वाचवण्यासाठी सगळं खापर त्या आत्यावर फोडतीया. माझ्या नवऱ्याच्या आबरूचे धिंडवडे निघाले आणि ही पोरगी घरी जाऊन नुसतीच परत आली, म्हणून म्हणून हिच्या कपाळाला काळा टिक्का लावलाय मी. आई, आई, श्रावणीवर चुकीचा आरोप नको करूस. कारभारण्या अगं शांत व्हाय, तिच्यावर नगर आग काढूस ग. गप्प बसावा तुम्ही. या नटमोगरीला सोडणार नाही मी. शोभा, हे घे. बघ, डोळा फाडून बघ, माझ्या नवऱ्याची काय अवस्था झाली आहे बघ. हे समज ना तुझ्या बापामुळे झालंय. नाही सासूबाई, खरंच सांगते, हे बाबाने नाही केलंय. हा अत्याचा डावे तिनेच केलंय सगळं. बंद कर ग तुझं नाटक. तुझी आत्या काय करू शकते काय नाही मला माहिती नाही का? प्रत्येक गुन्ह्याचं खापर तुझ्या आत्यावरती फोडून तुझ्या बापाला निर्दोष सिद्ध करू शकत नाही. एकदा माझं ऐकून घ्या ना. नाही मान्य, माझे बाबा आहेत रागीट, येतो त्यांना राग, पण काही झालं तरी ते असं नीच डाव नाही खेळणार. होय, मग मला दाखव पुरावे. हा, घेऊन ये तुझ्या त्या अलक नंदाला का तुझ्या आत्याला आणि माझ्या नवऱ्याचे पाय धरून माफी मागायला लाव. करशील नाही ना? मग अगं मला माहिती आहे तुझ्या नुसता पोकळ बाता असतात. ठीक आहे, मी हे सिद्ध करून दाखवीन की ह्या सगळ्यात माझ्या बाबांचा हात नाहीये, तर हे सगळं फक्त आणि फक्त आत्याने केलं. मी आत्याला या घरात आणून अण्णांची माफी मागायला लागले. शब्द देते. श्रावणी, हे काय करायला लागलेस? मी अग्नीला साक्षी मानून शपथ घेते की मी आत्याला अण्णांची माफी मागायला लावेन, नाहीतर नाव नाही लावणार श्रावणी शुभंकर शेलार.